नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। चक्क इकडे राणीने कल्लम्माला बोलावून दादासाहेबांचं बिंग सगळ्यांसमोर फोडायचा प्रयत्न केलाय, परंतु कल्लम्मा मात्र इकडे विक्रांतच्या टीममध्ये दाखल झाली आहे। होय मित्रांनो, मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे विक्रांतच्या मनात राणी इंद्राविषयी खूप राग असतो, इतका काही राग तो कोणाशी तरी आता फोनवर चक्क बोलत असतो। उद्या काहीही झालं तरी जत्रेच्या दिवशी मात्र भर जत्रेत या दोघांचा खेळ कायमचा बंद करायचा, या दोघांचा गेमच करून टाकायचा। आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, इंद्र आणि राणीला मदत करायला आपला साताऱ्याचा वाघ म्हणजे सत्या आणि इन्स्पेक्टर मंजू हे दोघं सुद्धा तिकडे आलेले असतात। मंजू आता त्यांना बोलत असते, हे लोक काहीतरी कारस्थान करण्याच्या आधीच आपण त्यांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे। त्यानंतर इंद्र आता राणी घरी येतात। दादासाहेबांचं पितळ उघडं पाडायचं असतं, म्हणून राणीच्या मनात मात्र एक खूप मोठा खतरनाक असा प्लॅन तयार झालेला असतो। राणी आता लगेचच इकडे कल्लम्माला फोन तर करते, तिला जत्रेचा पत्ता वगैरे देते आणि तिला यायचं आमंत्रण देखील देते आणि आता इकडे कल्लम्माला बोलावून घेते। तिचं बोलणं ऐकून कल्लम्मा जत्रेला यायला तयार तर होते मित्रांनो, परंतु आता उद्या जत्रेच्या दिवशी त्या दादासाहेबांचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणायचं, विक्रांतला आता चांगला धडा शिकवायचा। म्हणजे आता काय करणार राणी? राणी सगळ्यांना म्हणत असते, जत्रेत नक्की नेमका आता मोठा धमाका होणार आहे। प्रेक्षकांनो, राणीचा फोन आला हे आता ऑलरेडी कल्लम्माने इकडे विक्रांतला फोन करून इन्फॉर्म केलेलं असतं आणि राणीने जे जे काही बोललंय ते सगळंच तिने आता इकडे विक्रांतला सांगितलेलं असतं। आता मालिकेमध्ये इतका मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसरीकडे मात्र आता दादासाहेबांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनो, विक्रांतने मात्र दादासाहेबांच्या कानाखालीच मारली आहे। राणी आता सगळेच पुरावे घेऊन महाडिकांच्या घरामध्ये येणार आहे आणि फायनली सगळ्या गोष्टींना संतापून विक्रांतने मात्र इंद्राला गोळी मारली। आता मात्र विक्रांत इकडे इंद्राला गोळी मारून पसार तर झालाय, इकडे इंद्रा मात्र पूर्णपणे जखमी झालाय। आता सगळ्यांच्या मदतीसाठी लोक तर आलेत आणि आपल्या साताऱ्याचा वाघ म्हणजे आपला सत्यादादा आणि इन्स्पेक्टर मंजू हे सुद्धा राणीच्या मदतीसाठी साताऱ्यावरून डायरेक्ट राणीच्या तिकडे जत्रेत पोहोचलेले असतात। मित्रांनो, आजच्या भागात धक्कादायक आता मालिकेत वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इकडे विक्रांत आणि कल्लम्माचं जे काही सत्य, दादासाहेबांचं सत्य राणी इंद्रजितला माहीत झालेलं असतं, याचेच पुरावे इंद्रजित सरांच्या मोबाईलमध्ये सुद्धा असतात। आणि हेच आता विक्रांतला जेव्हा माहिती पडलं त्याच वेळेस आपलं सत्य, आता हे भयानक प्रकरण सगळं बाहेर येईल की काय या भीतीने तो आता असा टोकाचा निर्णय घेऊन चक्क बंदूक घेऊन बाहेर निघतो। डायरेक्ट आता विक्रांतने भर जत्रेमध्ये इंद्रजितवर आता हल्ला केलाय। मित्रांनो, जत्रेचा दिवस इतका मोठा दिवस आणि पुढच्या याच्यातच आता आपण पाहतोय राणी इंद्रजित सरांना उचलून मंदिरात घेऊन येते। आता मात्र देवी आईच्या समोर इंद्रजित सरांच्या जीवासाठी राणी प्रार्थना करू लागते। तिथे तिचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो। आता ज्यामध्ये आपल्या नवऱ्यासाठी राणी जीवाच्या आकांताने देवीकडे प्रार्थना करत असते, आपल्या नवऱ्याचा श्वास परत यावा असं म्हणून ती देवाला प्रार्थना करत असते। इकडे मात्र आबा मालती पुरते घाबरून गेलेले असतात, परंतु जबरदस्त ट्विस्ट म्हणजे फायनली सत्या मंजू इंद्रा राणी यांचाच तो प्लॅन असतो विक्रांतला एक्सपोज करण्याचा। कल्लम्मावर मात्र आपल्या इन्स्पेक्टर मंजूने अशी काही बारीक नजर ठेवली आहे की कल्लम्मा पुरती मात्र या दोघांच्या गोच्यामध्ये अडकलेली आहे। आता मात्र आपण पाहतोय विक्रांतची जी काही बंदूक असते ना, ती बंदूक आपण पाहतोय त्यामधल्या काही गोळ्या मात्र मंजूने ऑलरेडी बदललेल्या असतात। त्यामुळे फक्त बेशुद्ध होण्याचं नाटक आता इंद्राला करायचंय। राणीसुद्धा सगळं जाणून बुजून करत असते, देवी आईसमोर प्रार्थना करताना आपल्याला दिसते, जेणेकरून राणी हे सगळं सत्य आता बाहेर काढणार आहे। हे सगळं प्रेक्षकांनो, याच्यामध्ये इंद्राचा जीव तर अजिबात जाणार नाहीये। विक्रांतचं सत्य सगळ्यांच्या समोर येणारे, विक्रांत स्वतःहून सगळं आता कबूल करणारे आणि नेमकं राणी सगळं विक्रांतचं सत्य आपल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून घेणारे, एवढा मोठा प्लॅन त्यांचा ठरलेला असतो। इतका मोठा खटाटोप त्यांनी केलाय आणि सगळं व्यवस्थितच होणार। विक्रांतचं आता सगळ्यांच्या समोर एक्सपोजच होणार आहे, त्याचे गुन्हे त्यांनी स्वतः कबूल केलेत। दादासाहेबांचे सत्य सुद्धा मित्रांनो आता बाहेर येणार का, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळणार आहे।